विश्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चव असणारी आनंदाची उत्पादने, आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. मी अण्णांच्या पोटाला आलो असतो तर जाळ केला असता. गौरव नायकवडींची फटकेबाजी रंगली चर्चा. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत शिवसेना नेते गौरव नायकवडी यांनी आपल्या खास शैलीत केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. वैभव काकांचे खरं तर मोठं नशीब आहे की ते डायरेक्ट अण्णांच्या पोटी आले, कारण 3 नंबर नातू म्हणून आम्ही जरा लांबचं पडतो. मी अण्णांच्या पोटाला आलो असतो तर नक्कीच जाळ केला असता, अशा शब्दात त्यांनी हलक्या फुलक्या शैलीत फटकेबाजी करताच एकच हाशा पिकला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर नितीन बानुगडे पाटील, आमदार विनय कोरे तसेच हुतात्मा समूहाचे चेअरमन वैभव नायकवडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात गौरव नायकवडी यांनी कौटुंबिक वारसा, अण्णांचे विचार आणि ज्येष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनावर मनमोकळेपणाने भाष्य केलं. वैभव नायकवडी यांना अण्णांचा थेट सहवास लाभणे हे मोठे भाग्य असल्याचे सांगतानाच तिसऱ्या पिढीतील नातू म्हणून आपली जबाबदारीही त्यांनी अधोरेखित केली. आपण नातू असलो तरी अण्णांचे विचार आणि वैभव काकांचे नेतृत्व यांच्या जोरावर आगामी काळात निश्चितच मोठे व चांगले काम करू. येणारा कालावधी हा आपल्या सर्वांसाठी सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सभेला पंचक्रोशीतील नागरिक व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. म्हणजे काकांचं खरंच आमच्या मोठं नशीब आहे, हे डायरेक्ट अण्णांच्या पोटाला येणं. कारण 3 नंबर म्हणजे नातू म्हणजे जरा लांबच पडतो, पण इतकं व्यवस्थित संस्था हे सगळं हातात असल्यावर मी तर खरं सांगतो आता काही जाळ केला असता. पण खऱ्या अर्थानं ठीक आहे, नक्की आपण एकाला निश्चितपणे चांगले असे करू. पण आता येणारा कालावधी हा आपल्यासाठी सर्वांनाच सुवर्ण अक्षरानं कोरलेले दिवस निश्चितपणे आणू, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो.